पाव तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 कप मैदा, 1 कप कोमट दूध, 2 टेबलस्पून साखर, 7 ग्रॅम इस्ट आणि 1 टीस्पून मीठ आणि बटर। एका पसरट भांड्यामध्ये 1 कप कोमट दूध घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे साखर, 7 ग्रॅम इस्ट घालून हे मिश्रण चांगले चमच्याने ढवळून घ्यायचे आणि हे 5 मिनिटं तसेच ठेवून द्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये इस्ट चांगले फर्मेंट होते। 5 मिनिट झाल्यानंतर गाळणीने किंवा चाळणीने त्यामध्ये मैदा टाकून वरती मीठ टाकून हे मिश्रण चांगले चाळून घ्यायचे, म्हणजे मैद्यात कोणतीही गुठळी राहणार नाही। पीठ आता हळूहळू दुधामध्ये मळायला सुरुवात करायची। पूर्ण पीठ मिक्स झाल्यानंतर परत वरून आणखी 1/4 कप कोमट दूध घेऊन पीठ मळायला सुरुवात करायची। पीठ आता चिकट बनते, परंतु कोणतंही पाणी किंवा मैद्याचा हात न घेता हे पीठ 10 मिनिटं मळत राहायचं। आता तयार झालेल्या पिठाच्या गोळ्याला वरून बटर लावायचे आणि बटर पूर्ण आत पिठामध्ये मिक्स करायचे। हळूहळू पिठाला ऑइल सुटायला सुरुवात होते, परंतु पीठ हळूहळू त्यात पूर्ण मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पीठ आपले सॉफ्ट बनायला तयार होते। आता हा तयार झालेला पिठाचा मऊ गोळा असा तयार करून एका भांड्यामध्ये सीलबंद पॅक करून 1 तासासाठी ठेवून द्यायचा। 1 तासानंतर हा पिठाचा गोळा तुम्हाला आता फुगलेला दिसेल। आता परत एकदा चांगला मऊसूत असा मळून घ्यायचा। आपल्या हाताच्या मुठीने अतिशय हळूवारपणे असा हा पिठाचा गोळा परत एकदा चांगला मळून घ्यायचा। आता या तयार झालेल्या पिठाच्या गोळ्याचे तुम्ही छोटे छोटे एकसमान गोळे तयार करून घ्यायचे। त्यासाठी चाकूने असे एकसमान काप तयार करायचे। इथे मी 8 भाग केलेले आहेत, पण तुम्ही इथे 12 भाग करून त्याचे 12 गोळे तयार करू शकता। आता एक पसरट भांडे किंवा ॲल्युमिनियम ट्रे घेऊन त्याला ब्रशने तुम्ही तूप किंवा बटर लावू शकता, म्हणजे जेणेकरून पीठ खाली तळाला चिकटणार नाही। पिठांना असा गोल आकार देऊन त्याच्यामध्ये हे गोळे ठेवून द्यायचे। गोळे ठेवल्यानंतर त्याला वरून ब्रशने दूध लावायचे। आता या गोळ्यांना सील बंद करून 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचे, म्हणजे हे गोळे अधिक फुलताना आपल्याला दिसतात। 2 मिनिटं अगोदर ओव्हन प्रीहीट करून 180 डिग्रीला 20 ते 25 मिनिटासाठी हे पिठाचे गोळे ओव्हनमध्ये ठेवून द्यायचे। 25 मिनिट झाल्यानंतर ट्रे बाहेर काढायचा। पावाला वरून बटर लावायचं। बटर लावून झाल्यानंतर एक कॉटनचा कपडा त्यावरती पॅक करून 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचा, म्हणजे आपल्याला पाव मऊसूत मिळतात। 20 मिनिटांनी कापड काढल्यानंतर पाव असे मोकळे करून घ्यायचे। अतिशय सुंदर आणि सॉफ्ट असे पाव तयार होतात। जर तुमच्या घरी ओव्हन नसेल तर तुम्ही जाड बुडाची कढई वापरून त्यामध्ये स्टँड ठेवून तुम्ही पिठाचे गोळे त्यावरती ठेवू शकता। अतिशय सुंदर आणि सॉफ्ट असा पाव तयार होतो।